आता एवढा वेळ आपण या धर्मसभेचं जे वर्चस्व आहे, याचं जे ताकद आहे दाखवलेली आहे. यानंतर आपले शेवटचे जे वक्ते आहे, जे पुण्याहून आलेले आहे आणि खास आपल्या सोनईसाठी, सोनईकरांसाठी बोलण्यासाठी, भेटण्यासाठी आलेले आहे. संस्थापक अध्यक्ष हिंदू राष्ट्र सेना धनंजयबाई देसाई यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद. बनाएंगे मंदिर। ओम ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गोरक्ष जालंधरचर पटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरेवाणक भर्तरी संज्ञा भूम्या बभुर्व नवनाथ सिद्धहा. ही विश्वाच्या न्यायदेवतेची पवित्र भूमी आहे. विश्वाची न्यायदेवता असलेलं शनी शिंगणापूर देवस्थानाची हे प्रभावी प्रभाव क्षेत्र आहे. आणि इथे आपल्या भूमीत, आपल्या मातृभूमीत, आपल्या पितृभूमीत, आपल्या पितृदेवतांच्या देवतांच्या देवभूमीत, आपल्या पुण्यभूमीत, आपल्या धर्माच्या हक्कासाठी, अधिकारासाठी, आपल्या आया बहिणींच्या लेकी सुनांच्या संरक्षणासाठी, आपल्या देवालयांच्या शुद्धीकरणासाठी, आपला भारत आपलाच राहावा ह्यासाठी काही वेड लागलेल्या माणसांनी ही वेड्यांची सभा बोलवली आहे. आणि एकापेक्षा एक योगेश भाऊंपासून सागर भाऊंपर्यंत आणि आमची एकदम तेजस्वी शलाका एक वीज जिजाऊंचा खरंच वारसा जिच्या रोम रोमात भिनला आहे ती आमची हर्षुताई इतके तडपदार पोट तिडकीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वतःची सर्व ऊर्जा ओतून तुमच्या कुळाचं, आपल्या घराचं, आपल्या धर्माचं, आपल्या भारताचं रक्षण करण्यासाठी ही वेड लागलेली झपाटलेली माणसं देशभर फिरतायत. आणि इथे काही आपलं आडनाव लावून अरबांचे तळवे चाटणारे इथे परवानगी मिळू नये, लोक जमू नयेत, सभा होऊ नये म्हणून भीषण अशी कुलद्रोही, घरभेदी, अरबांच्या तळव्यांवर, अरबांच्या उकिरड्यावर आपलं इमान विकलेली हरामखोर औलादी इथे सभांना विरोध करतायत, हिंदुत्वाच्या प्रचाराला विरोध करतायत. कारण जर आईच्या गर्भात हिंदुत्व गेलं, वडिलांच्या रक्तात हिंदुत्व गेलं तर ह्यांच्या नपुंसकांच्या बंधुत्वाचा घात होईल, षंडांच्या बंधुत्वाचा घात होईल. या देशद्रोही पिलावळीचं संघटित चुंबकीय राजकीय अस्तित्व नष्ट होईल जर 18 पगार जातीचा 12 बलुतेदार हिंदू म्हणून पेटून उठला तर. तो नाथांचा, आपण सगळे नाथ संप्रदायी आहोत, आपण सगळे छत्रपती शिवप्रभूंना आपलं आराध्य उपास्य दैवत मानतो. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाने पेटून उठतो. आपण मग महानगरपालिकेने, ग्रामपंचायतीने दिलेले जातीचे दाखले पाहत नाही. आपण हिंदू आहोत, मुळाशी निष्ठ होतो. जाती वर्गात विभागलो तर राजकीय दृष्ट्या फसतो आणि जाती पंथ वर्ण पक्ष बाजूला ठेवून धर्म म्हणून एक आलो तर नरेंद्र मोदींच्या मागे उभे राहतो आणि काशी विश्वनाथापासून राम मंदिराच्या यशापर्यंतचा प्रवास सुरू करतो. मी तुम्हाला म्हणजे माझ्या आधी जेवढे पोकळे महाराजांपासून योगेश भाऊंपर्यंत, सागर भाऊंपासून हर्षुताईपर्यंत अतिशय ओघावत्या वक्त्यांनी आणि रणांगणात काम करणारे आहेत. हे मानकरी नाही आहेत, हे पाकिटं बघून येणारे नाही आहेत. यांना प्रवास खर्च पण कधी कधी यांच्याजवळ असतो की नाही अशी शंका असते. इतकं स्वतःचं सर्व समर्पण करून काम करणारी लोक आहेत. ही लोकांना तुम्ही पाठबळ देता. थोडासा आज उशीर झाला असेल, आपण खेड्यापाड्यातून आलो असू, आजूबाजूच्या भागातून आलो असू, पण जर आपल्याला आपला भारत वाचवायचा असेल, आपलं भारतीयत्व टिकवायचं असेल, पुन्हा आपल्याला गुहामध्ये नाथांच्या देवस्थानामध्ये जिहाद्याने घुसून साधूंना मारल्याची, आपल्या भूमीमध्ये ही अशी दुर्दैवी लाज वाटावी अशी भीषण बातमी आपल्या राज्यात कुठेही येऊ द्यायची नसेल तर आपल्याला जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ आणि राजकीय दलांमध्ये फुटलेला हिंदू नको आहे. आपल्याला आपल्या वडिलांच्या पितृदेवतांच्या रक्ताशी आणि आईच्या गर्भाशी एकनिष्ठ असलेला हिंदू हवा आहे. नेत्यांचे तळवे चाटणारा हिंदू आम्हाला नको आहे. पक्षाची धुणी धुणारा हिंदू आम्हाला नको आहे. तर राम मंदिर व्हावं, काशी विश्वनाथ मुक्त व्हावा, मथुरा स्वतंत्र व्हावी,
आणि रायगडावर छत्रपती शिवप्रभूंनी देह सोडण्याच्या आधी सोडलेला संकल्प, काशी मथुरा मुक्त करा, माझं स्वतः राहिलेलं अपूर्ण कार्य पूर्ण करा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं सर्व देहाची जीर्णावस्था विदीर्णावस्था करून घेतली आणि छत्रपतींचं स्वप्न साकार करण्यासाठी आबासाहेबांचं कुळ नासू नये. आबासाहेबांनी, आता काही लोक राम मंदिराच्या मुहूर्तावर बोलतायत, राम मंदिराच्या अपूर्ण अवस्थेवर बोलतायत. अहो, हा भारतच अपूर्ण आहे. सिंध पंजाब तुटलाय, अखंडित भारत नाही आहे, हा खंडित भारत आहे. मग अखंड भारत नसताना खंडित भारतात हे महात्मे का राहतात? मुहूर्ताच्या गप्पा मारण्याने आम्हाला तुमच्या मुहूर्तांशी काही घेणं देणं नाहीये. आम्हाला प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान ज्या वेळेला मिठीत येईल त्यावेळेला कोथळा काढणारे छत्रपती शिवाजी महाराज हवे आहेत. आम्हाला रायरेश्वरावरती छत्रपती शिवप्रभूंनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक शिवलिंगावर केला. ते कुठच्या वेदांमध्ये लिहिलंय, कुठच्या धर्मशास्त्रात लिहिलंय की स्वरक्ताचा अभिषेक करावा? कुठच्या पुराणात प्रमाण मिळत नाही. पण योग्यांनी, तपस्व्यांनी आणि महात्म्यांनी ग्रंथ जिथे थांबतात, ग्रंथाचं जिथे आकलन होत नाही, धर्मशास्त्र मला ज्ञात नाही, त्या अवस्थेत धर्माचा आदेश आहे की धर्मात्म्याने केलेली क्रियाच धर्मशास्त्र आहे. छत्रपती शिवप्रभूंनी शिवलिंगावर केलेला रक्ताचा अभिषेक कुठच्याही शास्त्राचं प्रमाण नाहीये. त्याच्यामुळे 22 जानेवारी रोजी जे राम मंदिर होत आहे त्याच्या मुहूर्ताचं निमित्त काढून, मंदिर अपूर्ण आहेचा निमित्त काढून दुसऱ्या रांडा भडव्यांचे अजेंडे राबवणारे नेते आम्हाला नको आहेत. ज्यांनी कधी काळी रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. रामचरित्र काल्पनिक आहे, रामसेतू काल्पनिक आहे सांगणारे आज रामाचे मुहूर्त शोधू लागले आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहायचं आहे. छत्रपती शिवप्रभूंनी रक्ताचा अभिषेक करताना कुठचा मुहूर्त बघितला नव्हता. रामाला मुहूर्ताची आवश्यक नाही. रामच या राज्याचा मुहूर्त आहे. रामच पंचांग, रामच भूगोल, रामच खगोल आहे. आणि आमच्या रोमरोमामध्ये प्रत्येक आईच्या गर्भात राम आहे, बापाच्या रक्तात राम आहे, भारतातला कणाकणात राम आहे. तो मुहूर्त बघण्याची आवश्यकता रामाला नाही. श्वास घेण्यासाठी कुठचा मुहूर्त आपण बघतो? रोगावर औषध घेण्यासाठी कुठचा मुहूर्त बघतो? मर्त्याचा प्राण वाचवण्यासाठी कुठचा मुहूर्त बघतो? त्या क्षणी उपाय करतो. राष्ट्र मरत असेल तर राम हा जर आमचा श्वास असेल, राम जर आमचं औषध असेल, राम आमची संजीवनी असेल, तर त्याला कुठच्याही धर्मशास्त्राच्या पंचांगाची आवश्यकता नाही. ते तात्काळ केलं पाहिजे. त्याच्यामुळे पोंगड पंडितांच्या नादी न लागता छत्रपती शिवप्रभूंनी शाहिस्ते खानाच्या लाल महालात जो नागोबा बसला होता तिथे घुसताना मुहूर्त नाही शोधला. प्रतापगडाच्या पायथ्याशी मुहूर्त शास्त्राचा मी सन्मान करतो. मी सनातन वैदिक हिंदू धर्माचा अस्सल पाईक आहे. पण शत्रू घरात घुसला असताना, धुडगूस घालत असताना, धर्मांतरण करत असताना धर्मासाठी लढणारा एक उत्तम योगी पुरुष या देशाचा पंतप्रधान असताना त्याला धर्म शिकवण्याचा मूर्खपणा करणार मी नाही. माझ्या देशाचा भारत ठेवण्यासाठी बांगलादेश होऊ नये, पाकिस्तान होऊ नये, सिंध पंजाब धर्मांतरित होऊ नये. बांगलादेशची आज पण राष्ट्रभाषा बंगाली आहे. पंजाब आणि सिंधी या पाकिस्तानच्या मुख्य भाषा आहे, पंजाबी आणि सिंधी. कारण धर्मांतरित लोकांनी या भारताचा घात केलाय. आता मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही सागर भाऊनी सगळं विधिवत कायदेशीर सगळे वाचून दाखवले. तुम्हाला मुद्दे महत्वाचे जे काही अभ्यासपूर्ण मुद्दे होते ते त्यांनी समजावलेत. तुम्ही एकच लक्षात घ्या की यतो धर्म ततो जया. कुठच्याही राजकीय पक्षाला न बांधील राहता जो पक्ष आमच्या धर्माला बांधील असेल त्या पक्षाचा राज्याभिषेक आम्ही करणार. आणि जो हिंदुत्व हिताच्या आड येईल, हिंदुत्ववाद्यांच्या सभा घेण्यासाठी परवानग्या नाकारण्याचे प्रयत्न करेल, सभांना जाऊ नको. आता मगाशी मला सागर भाऊ सांगत होते की सभांना लोक येऊ नयेत म्हणून इथे बैठका घेतल्या. हा जिल्हा कुठचा आहे? अहिल्यानगर. अहमद ज्यांच्या घरी गेला असेल ते अहमदनगर म्हणतील. आणि अहिल्याच्या गर्भातून जी संतती निर्माण झाली असेल, छत्रपती शिवप्रभूंचा संकल्प पुढे नेणारी जी संस्कृती सभ्यता असेल ते अहिल्यानगर आहे. आणि या महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री खरोखर प्रतापगडच्या पायथ्याची अशुद्धी घाण, प्रतापगडच्या पायथ्याला शिवाजी महाराजांनी अफजल खान झोपवल्यानंतर कुठचंही त्याचं उदात्तीकरण केलं नाही, फक्त थडगं बांधलंय.
आणि ते थडगं आम्हा सगळ्या हिंदूंना हवं आहे की जो जो हिंदू हिताच्या विरोधात जाईल त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी आम्ही निजावल्याशिवाय शांत बसणार नाही. पण त्या अफजल खानाच्या भौतिक खोल्या बांधल्या होत्या, वातानुकूलित एसी खोल्या बांधल्या होत्या आणि तिथे मुल्ला मौलवी यायचे आणि त्यांच्या अंगात अफजल खान यायचा. या अल्लाह, शिवाजीने मेरे साथ दगा किया. मग भोसडीच्या तुझा काय तिथे सत्कार करायचा होता का? आणि ज्यांच्या ज्यांच्या अंगात अफजल खान येतो त्यांचा अफजल खान आपल्याला करावाच लागेल. याकूब मेमनच्या प्रेत यात्रेला मुंबईच्या एका देशद्रोही हरामखोर उकिरड्यावर, अरबांच्या तुर्कांच्या उकिरड्यावर जन्मालेल्या धर्मांतरित बाडग्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले 1993 साली. मी मूळचा मुंबईचा आहे. मी बघितली आहे ती भीषण परिस्थिती. नवीन सुंदर शालीन कुलीन तरुण मुली विधवा झाल्या, लहान पिती दूध लेकरी अनाथ झाली. मुलांना डॉक्टर इंजिनियर करायचं होतं, मुलं चहाच्या दुकानात टपऱ्यांवर काम करू लागली. बाप अचानक मेला बॉम्बस्फोटावर. सकाळी कामाला गेला होता आणि बॉम्बस्फोट झाले. पाकिस्तान पुरस्कृत होते, पण पाकिस्तानमधल्या कोणी येऊन केले नाहीत, इथल्या हरामखोरांनी केले. या देशाचं धर्मांतरण करू पाहणारे PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे इथले बाडगे 1947 ते 2047 भारताचा गजवा हिंद करू पाहणारे देशद्रोह्यांनी केले. जेव्हा टायगर मेमनला, याकूब मेमनला फाशी दिली, मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी, माझ्या माता भगिनींनी नीट ऐका, आपल्या लाखो माता भगिनींची मळवट उद्ध्वस्त करणारे, भव्य दिव्य स्वप्न कुळ नाश करणारे, धर्मांतरण करणारे, लेकी सुनांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून हिंदू नावं सांगून पहिला परिचय करून घेऊन त्यांच्या अश्लील व्हिडिओ करून, खोटे व्हिडिओ, फेक व्हिडिओ करून त्यांना ब्लॅकमेल करून, आता हर्षूने जे वचन दिलंय की तुमचं कुठेही नाव जाहीर करणार नाही, तुम्हाला कोण ब्लॅकमेल करत असेल, कोण वेठीस धरत असेल, चुकून मैत्री झाली असेल, चुकून आपला एखादा पाय घसरला असेल, तर निसंकोचपणे तुम्ही हर्षूशी संपर्क करा. अतिशय जातीवंत हिंदुत्ववादी आहे, तुम्हाला मदत करायला अशी धावेल की तुमची समस्या केव्हा दूर गेली तुम्हालाच कळणार नाही आणि तुमच्या आधी तिने प्रतिशोध घेतलेला असेल. अशी निष्ठावंत लेकी सुना प्रत्येक घरात असल्या पाहिजेत. आणि आता एवढ्या संख्येने उभ्या असलेल्या जरी माता भगिनी जर तालुक्यातून बाहेर पडल्या ना, तर कुठच्या नेत्याची माय नाही व्हायली की हिंदुत्ववाद्यांच्या सभात जाऊ नका. तुझ्या घरी हिंदुत्ववादी आले नसतील म्हणून तुला हिंदुत्वाचा सोस आहे, म्हणून तुला हिंदुत्व अस्पृश्य आहे. जर तुझ्या घरी रामकृष्णाचा गजर झाला असता आणि आईने तू गर्भात असताना रामकृष्ण हरी पांडुरंग हरी ऐकलं असतं, तर विंचू देवाऱ्यासी आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी ते अधम म्हणणाऱ्या तुकोबांची गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी तुझ्या पोटी जन्माला आली असती. पण भारताचं इस्लामीकरण करू पाहणाऱ्या दुष्टांचे मतांचं लाचारी करण्यासाठी जर कुठची राजसत्तेचा लाचार राजकीय नेता या जिल्ह्याला, तालुक्याला, आपल्या महाराष्ट्र राज्याला, आपल्या भारताला बाटवू पाहत असेल, तर असे राज्यकर्ते आपल्याला संपवायचे. आपल्याला हे राजकारण संपवायचं आहे, धर्माधिष्ठित राजकारण. छत्रपती शिवप्रभूंचा सन्मान आणि काल्पनिक कथा रचणारा नाही. शिवप्रभू कधीही धर्मनिरपेक्ष नव्हते. छत्रपती शिवप्रभू धर्मसंपन्न होते, कारण त्या काळात धर्मनिरपेक्षता ही शिवी होती. धर्महीन असणं म्हणजे बापहीन असणं. आई आहे पण पिता गायब आहे, आईलाही सांगता येत नाही आणि पोरालाही सांगता येत नाही बाप कुठचा आहे, म्हणजे धर्महीनता, म्हणजे धर्मनिरपेक्षता. आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, इथली विधानसभा, इथली ग्रामपंचायत, इथली लोकसभा, इथल्या पंचायत समित्या काशी विश्वनाथाची पूजा करणारा, नाथांच्या समाधीशी एकनिष्ठ असणारा, कुठेही नाथांच्या समाधीचं पीरांचं अतिक्रमण होऊ न देणारा, धर्मांतरणाला आडवा जाणारा, आपल्या समाजाचं शुद्धीकरण करणारा, शबरीचा, एकलव्याचा, योगेश भाऊ सारखा वारसदार, सागर भाऊ सारखा वारसदारच इथल्या पंचायत समित्यांमध्ये, ग्रामपंचायतांमध्ये, विधानसभांमध्ये, लोकसभांमध्ये गेला पाहिजे. माझे एक मित्र आहेत नितीनराव उदमले नावाचे, आता त्या ह्या सभेत आहेत की नाही मला सांगता येणार नाही, पण अतिशय प्रामाणिक संत रोहिदासांचा वंशज आहे, इतका धर्मनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे. याच तुमच्या मतदारसंघात राहतात. यापुढे अलबते गलबते रांडा भडव्यांची पिलावळ आपल्याला निवडून द्यायची नाहीये. उदमल्यांसारखे लोकसभेत गेले पाहिजेत, सागर भाऊ सारखे विधानसभेत गेले पाहिजेत. आपल्याला लाचार करणारे, धाब्यांवर बसून आपला धर्महीन करणारे, आपल्या धाब्यांवर बसून जर तुम्ही तुमचा धर्म बाटवणार असाल, आईची कूस नासवणार असाल, वडिलांच्या रक्ताला कलंकित करणार असाल, तर थू आहे आपल्या तोंडावरती. यापुढे आता काही लोक म्हणतात हिंदुत्ववाद्यांचा राजकारणाशी काय संबंध? मग काय बांगलादेशी लोकांचा संबंध आहे?
मग काय रोहिंग्यांचा संबंध आहे? या देशातल्या राजकारणावर पूर्णपणे हिंदू हिताचं राजकारण करणाऱ्यांचाच अंकुश असला पाहिजे. ज्यांना हिंदूंचं हित कळतं तेच राज्यकर्ते निवडून देणं, आपल्या कुळाशी आपल्या गर्भाशी एकनिष्ठ असलेल्या, आपल्या आईच्या गर्भाला कलंकित न करणारी धर्मसंपन्न संतती विधानसभेत लोकसभेत निवडून देणं प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे. एखादा आमदार एखादा खासदार आपल्याला वेठीस धरत असेल, आपल्याला पतसंस्थांशी लाचार करत असेल, आपल्या लेकी सुनांना नोकऱ्या धंद्यांच्या नावाने ब्लॅकमेल करत असेल, असे आपल्याला निवडून द्यायचे नाही आहेत. कुणी कितीही घाबरवलं तरी विधानसभेला लोकसभेला मतदान करताना तुम्ही एकटे असता. आणि इथे नरेंद्र मोदींच्या अखत्यारीत नेतृत्वात असलेलं निवडणूक आयोग आहे. इथे लांडेलबाडी चालणार नाही. जिथे तुम्ही बटन दाबाल तिथेच मत जाईल. यापुढे लक्षात ठेवा, यतो धर्म ततो जया. धर्मासाठीच मतदान, धर्मासाठीच जीवन, धर्मासाठीच राजकारण, धर्मासाठीच समाजकारण, धर्मासाठीच अर्थकारण. एकादशी असते आणि गाय खाणाऱ्याच्या हातची फळं घेता, संकष्टी सोडायला गाय खाणाऱ्याची फुलं वाहता. अहो अनेक ठिकाणी मी बघितलं, जालन्याच्या मोठमोठ्या मोर्चांमध्ये थुंकून खीर वाटत होते आणि त्यांची थुंकी चाटायला आमची लोक जात होते. आणि भाईचारा निभावताय. आपण सगळ्यांनी विवेकी झालं पाहिजे. संख्येच्या मागे बेवड्यांच्या 4 बेवडे एकत्र जमले तरी मोठी संख्या दिसते, त्या संख्येला काय अर्थ नसतो. सत्व कोणाचं आहे? छत्रपती शिवप्रभूंच्या मागे कुठे एवढा मोठा लाखोंचा जनसमुदाय होता? मुठभर तुमच्यासारखे सत्वशील पुरुष आणि सत्वशील माता उभ्या राहिल्या. प्रत्येक आईने, शिवाकाशीदांची आई काय म्हणाली? रडायला लागली जोर जोरात. शिवराय बोलले, मी समजतोय. आपली शिवाकाशीदांच्या आईला भेटायला गेले. शिवाकाशीद आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, सिद्धी जोहरला शिवराय होऊन भेटायला गेले. मी शिवाकाशीद होऊन 500,000 वर्ष जगलो तरी निरर्थक आहे, पण शिवराय होऊन एक क्षण मेलो तर माझ्या अनंत कुळ पुण्य प्राप्त करतील, माझ्या सर्व पितृदेवता मुक्त होतील. आणि शिवराय होऊन सिद्धी जोहरला भेटायला गेले आणि मी शिवाजी आहे, मी शिवाजी आहे. फाजल खानाने त्यांना ओळखलं, स्वतःच्या मुखातून त्यांनीच बोलले नाहीत. आणि मग त्या शिवरायांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या आईच्या गर्भाशी, त्या आईची कूस, त्या पित्याचं शुद्ध रक्ताशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा 12 ज्योतिर्लिंगांचा महादेव स्वतः त्यांच्या घरी गेला. आई ढसाढसा रडायला लागली. शिवरायाने कवटाळली. आईला म्हणाले की मला तुमचं दुःख समजतंय, पण आपल्या पुत्राने धर्मासाठी बलिदान दिलंय ना. त्या म्हणतात, शिवराय मी त्यासाठी नाही रडत आहे हो, त्याच्या बलिदानासाठी. मला एकच शिवा का दिला? मला हर्षुदाईने सांगितलं ना, घरात 4-4 शिवा काशीत पाहिजेत, 4-4 जीवा महाले पाहिजेत. बॉयलर कोंबड्या नकोत, कार्टून बघणारी व्यंगचित्र काढणारी मुलं नकोत. ज्या मुलांच्या अस्तित्वाने घर सुरक्षित असेल, प्रत्येक घरात एक सागर भाऊ वेग पाहिजे, प्रत्येक घरात योगेश भाऊ पाहिजे. बघा, हे पहाडी लोक घरात असली, अशी रांगडी मुलं तुमच्या घरात झाली, त्यांना पोलिओचं लसीकरण द्यावं लागणार नाही, त्यांना कोविडचं लसीकरण द्यावं लागणार नाही, तेच लोकांना लसीकरण करून घेतील. अशी धाडसी पिढी जन्माला घालायची असेल, कर्तृत्ववान मुलं जन्माला घालायची असेल, तर तुम्हाला घरात कुठच्याही मालिका न बघता शिवप्रभूंचे सिनेमा जुने पहावे लागतील. नकली नाही, जुने भालजी पेंढारकरांचे चित्रपट पहा. सास भी कभी बहू ती बघू नका, काही गरज नाही. त्या घरात कलह माजवतील, चरित्रहीनता आणतील. तुम्ही ऐतिहासिक पौराणिक आत्ता या कोविड-19 मध्ये जुनं रामायण, कुठचंही टेक्निकल फाउंडेशन नसताना, नवीन तंत्रज्ञान नसताना जुन्या काळात केलेलं साधं रामायण आज जगामध्ये कोविड-19 मध्ये जेव्हा पुन्हा लावण्यात आलं, सगळे TRP रेकॉर्ड ब्रेक झाले. रशिया, फ्रान्स, युरोप, अमेरिका, चीन, बीजिंग पर्यंत सगळ्या त्या जे सर्वोच्च मालिका होत्या TRPच्या, त्या सगळ्या बंद पडल्या. आणि ह्या रामायणाचं, तुमच्या रामतत्वाचं, तुमच्या भारतीयत्वाचं, चरित्राचं जे चित्रीकरण झालं, त्याला सर्व भाषांमध्ये भाषांतरित करून जगाला दाखवावं लागलं. आणि कोविड-19च्या त्या काळामध्ये लोक भारावली गेली. आणि शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटे. आज जे आपण हिंदुत्वावर बोलतोय ना, ते रामानंद सागरांच्या रामायणामुळे, BR चोप्रांच्या महाभारतामुळे, भालजी पेंढारकरांच्या शिवप्रभूंच्या चित्रपटांमुळे आणि ज्ञानेश्वरांची, माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि छत्रपती शिवप्रभूंचं आपल्या रोमरोमा भिनलेलं शिवतत्व, यामुळे आपण हिंदू आहोत. मग छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी केलेलं बलिदान जर आपल्याला टिकवायचं, जागवायचं, अजून पुढच्या पिढ्यांना द्यायचं असेल, पुन्हा अशी भीषण परिस्थिती आपल्या देशाच्या कुठच्याही राजावर तर सोडा, सामान्य नागरिकावर पण येऊ नये, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला हिंदुत्वाचा धाक निर्माण करावा लागेल.
हिंदुत्वाचा असा धाक निर्माण करावा लागेल. बघा, कोविड-19चा एकही विषाणू जर शरीरात राहिला तर तो स्वतःहून मल्टिप्लाय होतो. 1947 साली भारताची फाळणी झाल्या किंवा होण्याच्या आधी ती वारे चालू होते, ती हवा चालू होती, तर थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एका महापुरुषाने पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी. त्या महापुरुषाचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या महापुरुषाने सांगितलं, त्या राष्ट्रपुरुषाने सांगितलं, जर ह्या पवित्र भारताची फाळणी धर्माच्या आधारावर जर आज होणार असेल तर अवश्य करा, पण जर धर्माच्या आधारावर करत असाल तर त्याच आधाराने सगळेच्या सगळे मुसलमान भारतातून पाकिस्तानात गेले पाहिजेत आणि सर्वच्या सर्व हिंदू पाकिस्तानातून हिंदू इथे भारतात आले पाहिजेत. अन्यथा तिथले हिंदू नामशेष होतील आणि इथले मुसलमान मुजोर होतील आणि पुन्हा नव्या पाकिस्तानकडे भारताला घेऊन जातील. त्या काळी केलेलं ते द्रष्ट्या पुरुषाचं विधान आज जसंच्या तसं भीषण सत्य आहे. 2022च्या नवरात्र उत्सवात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA पटना पोलिसांच्या हेडक्वार्टर्समध्ये ACPच्या बंगल्यामध्ये टाकलेली धाड आहे आणि तो ACP धर्माने मुसलमान आहे, पोलीस ACP आहे, धर्माने मुसलमान आहे पटना पोलिसांमध्ये. आणि त्या धाडीमध्ये सापडलं आहे PFIचं हेडक्वार्टर, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, जी भारतामध्ये बॅन करण्यात आलेली आहे. आणि त्यांचा अजेंडा सापडला आहे 1947 पर्यंत या भारताचं इस्लामीकरण. पान नंबर 7 वर आज पण गुगल करा, यूट्यूबला बघा. हिंदूंच्या लेकी सुनांचं कसं धर्मांतरण करायचं, हिप्नोटाईज करायचं, कसं ब्लॅकमेल करायचं, कसं त्या सिम कार्ड रिचार्ज मारायला आल्या तर त्यांचे नंबर घ्यायचे, त्यांच्यावर मेसेजेस पाठवायचे, त्यांना आधी प्रेमाच्या भाबडेपणाच्या जाळ्यात ओढायचं आणि नंतर आपल्या षडयंत्राला बळी पाडून श्रद्धा वालावलकर करून संपवायचं. हे सगळं उजळ माथ्याने छाती ठोकून देशद्रोही फिरतायत. अफजल गुरुला फाशी होऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केले. याकूब मेमनला फाशी होऊ नये म्हणून रात्री पहाटे 3 वाजता 4 वाजता सर्वोच्च न्यायालय उठवण्यात आलं, जागवण्यात आलं. या देशातली हिंदू देवस्थानं वाचावीत. इथलं अयोध्येच्या खाली सर्व पुरावे सापडले, सर्व देवालयांचे अवशेष सापडले, दिवे सापडले, मूर्ती सापडल्या, सगळ्या अवतारांचे अवशेष सापडले. तरी सुद्धा कुठचे तरी हरामखोर औलादी बाटलेल्या ओवेसी सारख्या काय म्हणतायत की हमारी जब सत्ता आएगी तो हम मंदिर तोड़वा देंगे. हे मी म्हणत नाहीये, ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत की देखा ना आपने हमारी मस्जिद कैसी तुडवाई. अरे तुमची मस्जिद कुठे? अख्खा तुम्ही आमचा भारत नासवायला निघालाय. अरब निघून गेले, तुर्क निघून गेले, हबशी निघून गेले, मंगोलियन निघून गेले, पण त्यांच्या उकिरड्यावर बाटलेली ही बाडग्यांची पिलावर आज भारताचं धर्मांतरण करायला निघाली. अरे स्वरक्ताशी गद्दार असणारे, स्वकुळाशी गद्दार असणारे अरबांशी निष्ठा दाखवत आहेत. आज आपल्या सगळ्यांना हा अतिशय विवेकपूर्ण विचार घेऊन जायचा आहे. ही सभा बाजारमुंग्यांची नाही आहे. मला मागे एका दोघांनी विचारलं होतं की हिंदू राष्ट्र सेना नेमकं काय करते. हिंदू राष्ट्र सेना पगारी लोकांची भरती करणं, धाब्यांवरती बसवणं, गर्दी करणं. आज मला ही गर्दी बघून अगदी ठाम मी सांगू शकतो की हिंदूंना, हिंदुत्ववाद्यांना कुठेही पैसा द्यावा लागत नाही, कुठेही पाजावी लागत नाही, कुठेही बोकड खायला घालावे लागत नाही, कुठेही चरित्रहीनतेच्या गप्पा माराव्या लागत नाही. त्यांच्या आईच्या गर्भाला, त्यांच्या वडिलांच्या शुद्ध रक्ताला आवाज दिल्याबरोबर हिंदू समाज जागू होतो, कूस बदलतो आणि 2014 सारखं सत्तांतरण करतो. आणि ह्या तालुक्याचं मला आता 100% भविष्य उज्ज्वल दिसतंय. या तालुक्यातला हिंदुत्ववादी आमदार देणं आपलं दायित्व आहे, आपलं धर्मकर्तव्य आहे. इथलं विधानसभेचं हिंदुत्व, इथल्या लोकसभेचं हिंदुत्व, इथल्या पंचायत समित्या, इथल्या जिल्हा परिषदा, इथल्या ग्रामपंचायतींमध्ये रोमरोमामध्ये हिंदुत्व. आणि हिंदुत्वाशिवाय इथलं राजकारण नाही, हिंदुत्वाशिवाय समाजकारण नाही, काही डावपेच नाही. कोणी मराठा नाही, कोणी माळी नाही, कोणी वंजारी नाही, कोणी महार मोची महादेव कोळी नाही. 18 पगार जातीचा 12 बलुतेदार शबरीची उष्टी बोरं खाणारा राम आमचा परमेश्वर आहे. आम्ही जाती व्यवस्था लाथाडून धर्माची पूजा बांधणारा आमदार आम्ही विधानसभेत पाठवणार आहोत. धर्माची पूजा बांधणारा लोकसभेत खासदार आम्ही पाठवणार आहे. मोदींना गौरव वाटेल असा मतदारसंघ निर्माण करणं, योगींना अभिमान वाटेल आणि आपल्या इष्ट देवतांना, आपल्या कुलस्वामिनी कुलदेवतेला अभिमान वाटेल. शिवप्रभूंची जयंती करताना DJ लावून बेवडे न नाचवणारे हिंदुत्ववादी आपल्याला हवेत. छत्रपती शिवप्रभूंची जयंती न करता शिवरायांची कृती केली आणि ती क्रिया करणारा हिंदू आपल्याला हवाय. जयंती करून DJ लावून बेवडे नाचवणं हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे.
तुमच्यासारख्या प्रगल्भ प्रतिभासंपन्न राष्ट्रनिष्ठ धर्मनिष्ठ तासन तास बसलेल्या अशा माता भगिनींच्या नटून थटून नऊवाऱ्या नेसून तुताऱ्या वाजवत थाटात निघाली ढोल ताशातली भरीव भारदस्त धाडसी लोकांची मिरवणूक म्हणजे शिवजयंती. थडगी ही बेकायदेशीर जी थडगी वाढतायत, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की पुलावरती कुठचे पीर मेले नाही आहेत, नदीवर कुठचे पीर मेले नाहीत, आजकाल तर गडकोटांवर पीर मेले आहेत. मला एक विशेष सांगतो, मी कुठच्या राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही घेतली आहे, पण मला एक माहिती आहे की यतो धर्म ततो जया, धर्माधिष्ठित राजसत्ता असणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं असतं. राजकारणावर न बोलणं हा मूर्खपणा आहे. राजकारणावर ह्या देशातल्या प्रत्येक हिंदूने बोललं पाहिजे. या देशातल्या राजकारणावर हिंदूचाच अधिकार असला पाहिजे. हिंदूंच्या पायातलं राजकारण, हिंदूंच्या सेवेत तत्पर असलेलं राजकारण करणारे राज्यकर्ते देणं हा प्रत्येक हिंदूंचा कुलाभिमान आहे, कुलकर्तव्य आहे. तुम्हाला जसा कुलाचार असतो ना की आमच्या लग्नात ह्या प्रथा आहेत, आमच्या दहाव्यात ह्या प्रथा आहेत, आमच्या वर्षश्राद्धाला अमुक गोष्टी कराव्या लागतात, आम्हाला अमुक देवीला जावं लागतं, तशी एक प्रथा चालू करा की आमच्या कुळात हिंदुत्ववाद्यालाच मतदान करावं लागतं, नाही तर आमच्या पितृदेवता आमच्या रात्री येऊन गळे दाबतील. आई गेले नको ते धंदे करतो, भडव्या दारू पितो आणि कुठे पण मतदान करतो. आणि खरोखर तुम्हाला श्राद्ध घालायची पितृपक्ष करायची गरज पडणार नाही. पितृदेवता मुक्त होऊन जातील जर तुम्ही धर्मसंपन्न झालात तर. कारण धर्मसंपन्न समाजाच्या पितृदेवता कधीही अधोगतीला जात नाही, त्या मोक्षालाच जातात. म्हणून आपण सगळ्यांनी, आज मी तुम्हाला सांगितलं की आज आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या धडाडत्या तोफा तुमच्या समोर आल्या आहेत. या विधानसभा क्षेत्र हे लोकसभा क्षेत्र आपल्याला गाजवून सोडायचं आहे. नगर जिल्ह्याने अति धर्मसंपन्न आहे. एका बाजूला मोहटादेवी, एका बाजूला न्यायदेवतेचं धर्मसंपन्न, जगातल्या सगळ्या लोकांना शनी शिंगणापूरला यावं लागतं. सगळ्यांना ह्या न्यायदेवतेच्या ठिकाणी नाक घासावं लागतं. चुकलेल्यांना न्यायदेवतेचा आश्रय घ्यावा लागतोय. शिर्डी साईनाथ आहेत, साईबाबा यवनमलेच्छ नाही आहेत, साईबाबा नाथपंथीय साधू आहेत. काही लोकांनी मध्यंतरी भ्रम निर्माण केला होता की साईबाबा मुसलमान पीरबीर आहेत. मूर्ख आहेत ती लोक. तुम्ही सगळे शिर्डीला गेला असाल, साईबाबांनी मशिदीला नाव काय दिलंय? द्वारकामाई. द्वारका नगरी कुणाची आहे? भगवान श्रीकृष्णाची आहे. भौतिक जगातून आध्यात्मिक जगात प्रवेश करण्यासाठी जे आध्यात्मिक द्वार उघडावं लागतं त्याचा अधिकार कृष्णाचा आहे. आणि साईबाबांनी काय चालू केलं आहे? धुनी चालू केली आहे. धुनी ही नाथपंथीयांचं लक्षण आहे. ते भस्म द्यायचे प्रसाद म्हणून भस्म प्रसाद फक्त शैवपंथीय देतात. महाकालचा प्रसाद कुणी घेतलाय का? महाकालला काय प्रसाद असतो? भस्म असतं. आणि हे धर्मांतरण केलं मुल्ला मौलवीनी. हे नाथ सांप्रदायिक ठाणी आहेत. एकही पीर इथे आला नाही. आणि तो पीराच्या रूपात जरी अरबांबरोबर कोण आला असेल तर तो अरबांचाच आहे, तो दरोडेखोरच आहे, चोरच आहे. या देशाचं धर्मांतरण करण्यासाठी आलेला षडयंत्रकारी कुटील आहे. कुठचाही पीर नाही, सर्व नाथांची ठाणी आहेत. आणि त्या नाथांच्या सर्व समाध्यांना आणि ठाण्यांना मुक्त करणं आपलं धर्मकर्तव्य आहे. याच्या पुढे पीरांच्या थडग्यांवरती डोकी टेकवून मुलांच्या नवस बोलणारे, मागे सातारा जिल्ह्यात प्रतापगडावर अफजल खानाच्या थडग्यावरती नवस बोला जायची आपली गाढवं. अहो, अफजल खानाच्या थडग्यावर जाण्यापेक्षा रायगडाच्या समाधीवर जा, तेज संपन्न पुत्राची कन्येची प्राप्ती होईल. आणि अफजल खानाच्या थडग्यावर बोललात नवस तर फाजल खानच जन्माला येईल. कारण अफजल खानाच्या थडग्यावर जर नवस बोलून अफजल खान स्वतःला वाचवू शकला नाही तर तुमच्या कुळाला काय वाचवणार? आणि ही आपली लोक जायची चादरी चढवायला. अहो, नको तिकडे चादरी चढवल्या तर तुमच्या कुळांवरती चादरी चढतील. आपण सगळ्यांनी एक निश्चय करायचा आहे. आजपासून आपण सगळ्यांनी, नगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, मागे बीडमध्ये परई वैजनाथच्या जवळ एक आंबेजोगाईमध्ये महालक्ष्मी मातेचं जुनं प्राचीन मंदिर हेमाडपंथी कचऱ्याच्या ढिगाखाली गाडून टाकलं होतं. आणि म्लेच्छांची, यवनांची वसाहत तिथे वाढली होती. आणि 70-80 वर्षाची, 90 वर्षाची वृद्ध सांगायची की आम्ही लहानपणी देवीच्या दर्शनाला जायचो. आणि मग आत्ताची ही 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, आपण सगळ्यांनी बघितली असेल, खूप गाजली. आंबेजोगाईमध्ये हेमाडपंथी जुनं देऊळ. मग पुरातत्व खातं पोचलं आणि जेव्हा तो कचऱ्याचा ढीग काढला तेव्हा तिथे अतिशय प्राचीन, अतिशय सुबक, सुंदर आणि आपल्या पुरातत्व, आपल्या इतिहासाशी साक्ष देणारं जिवंत मंदिर गाडून टाकण्यात आलं होतं. आता ते कुठे मुक्त केले. अनेक ठिकाणी आपल्या देवस्थानांना जाताना समस्या उभ्या राहतात. आता या शनी शिंगणापूरच्या इथे माझे मित्र आहेत नितीनराव उदमले, त्यांनी मला सांगितलं की इथे अशा पिलावळींची दुकानं वाढली आहेत, त्यांनी रस्त्याचं अतिक्रमण केलं आहे. फळांचे धंदे त्यांचे, हारांचे धंदे त्यांचे, आणि प्रशासन तोंडात बोटं घालून बघताय. राज्य कुणाचाही असू दे, पण हिंदू सक्रिय असला पाहिजे. प्रशासनाला वेठीस धरलं पाहिजे.
कुठचाही तिथे प्रशासक असू दे आणि तो कुठच्याही थडग्याला दर्ग्याला बेकायदेशीर अतिक्रमणाला जर उजवी देत असेल, पोषक वातावरण तयार करत असेल, तर हजारोंच्या संख्येने जाऊन त्या प्रशासकाचं थोबाड आपण फोडलं पाहिजे. तुझ्या आईचे नवरे असतील तर तुझ्या घरी घेऊन जा, तुझी पिलावं त्यांच्यापासून वाढव. पण यापुढे आमच्या देशाचं जर अतिक्रमण कोण करणार असेल तर त्याला आडवा गेल्याशिवाय हिंदुत्ववादी राहणार नाही. कुठचाही शासक प्रशासक तुमच्या पुढचा नसावा, तुमच्या पायाखालचा असावा. कारण ह्या देशाचे मूळ नागरिक, आध्यात्मिक अधिकार ह्या देशाचा जर कुठच्या वंशाकडे असेल, कुठच्या जातीकडे, कुठच्या पंथाकडे, कुठच्या धर्माकडे असेल तर तो सनातन वैदिक हिंदू धर्म आहे. मुसलमानांचा इतिहास तपासून बघा, ते त्यांचे बापजादे पूर्वज अरबस्तानात, तुर्कस्तानात किंवा मंगोलियात शोधतील. तुम्हाला पूर्वज शोधावे लागले तर अमेरिकेला, लंडनला, पॅरिसला जावं लागणार नाही. इथे नगरमध्ये बाटलेली धर्मांतरित झालेली पिलावळ मी अरे तुमची थोबाडं बघितली कळतं की तुमची लंडनची राणीच तुमची आई आहे. डायरेक्ट तुमची थोबाडं बघितली की कळतं बाटलेली आत भडव्यानो. आणि कशाला इंग्रजांची, ख्रिश्चनांची उकिलडे हुंकता. ज्या इंग्रजांनी लाता घालून तुम्हाला बाटवले, पावाचे ब्रेड उष्टे करून विष्ठा लावून तुम्हाला खायला घातले आणि त्यांचे धर्मांतरण झालं आणि नपुंसकासारखं मेलेल्याची पूजा करता. अरे मारणाऱ्यांची पूजा करा. कंसाला मारणारा श्रीकृष्ण, रावणाला मारणारा राम आणि अफजल खानाला फाडणारे शिवप्रभूंची पूजा करा. तुमच्या घरात पुरुष जन्माला येतील, नाही तर सगळे हिजडे जन्माला येतील. इथे बरेच धर्मांतरित आहेत आणि आम्हाला यशूनी हे दिलं, यशूनी ते दिलं. मग अशी हर्षून सांगितलं की मी तिच्या जिंजा उपटून हे केलं असतं आणि मग काय यशूने काय तिला तेल आणून दिलं असतं का? केश किंग ती धर्मांतरण करणारी कुठची तरी बाई आहे. आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उठलं पाहिजे आणि उजळ माथ्याने छाती टोकून तुम्ही तुमच्या धर्माचा पुरस्कार केला पाहिजे. तुम्ही कधीच, तुमच्या पूर्वजांनी कधीच कुणाचं अतिक्रमण केलं नाही, कधीच कुणाच्या स्त्रिया आणून तुमच्याकडे रखेली केल्याचा इतिहास नाही. परस्त्री माते समान आणि परधन वमना समान आहे असं सांगणारा आपला वैदिक धर्म आहे. आपला धर्म सांगतो परस्त्री माते समान आहे, शत्रूची स्त्री सुद्धा आई समान आहे, तिची पण अब्रू लुटू नका सांगतो. आणि आपल्या स्त्रिया उघड मात्याने पळवून नेणारे, भुलवणारे, किशोर वयातल्या, विद्याहीन, ज्ञानहीन, वास्तवहीन, ज्याला विवेकच नाही, फक्त रील्स बघून स्वतःला मेकअप करून फेअर अँड लवली लावून गोऱ्या झालेल्या मुली, छोट्या वयाच्या किशोर मुली, त्यांना काय व्यवहार ज्ञान नसतं. त्यांना 13, 14, 15 वर्षाचं आयुष्य असतं. त्याच्यातली 9-10 वर्ष तर त्यांची उघडी नागडी हागण्या मुतण्यातच गेलेली असतात. त्या 14-15व्या वर्षी मुली लव जिहादला फसतायत. त्यांचा इच्छा नसते, विवेक नसते. हजारो मुली आम्ही आणल्या. आता हर्षूने आणि मीच एक जालन्यामधली 13 वर्षाची मुलगी, तिच्या आईला समोस्यामधून कुठची तरी औषधं टाकून हिप्नोटाईज करून, संमोहित करून एका जिहाद्याने फसवली. ती 1 वर्षाची बाळ असताना, हिंदूची बायको, हिंदू एका सज्जनाची बायको, 1 वर्षाचं बाळ ती मुलगी घेऊन ती पळाली मुसलमानाबरोबर. आणि आज ती 10 वर्षानंतर तिच्या आईला त्याने मारून टाकली आहे. आणि ती मुलगी 10 वर्षाची असताना आता ती 13-14 वर्षाची आहे. 4 वर्ष तो तिच्यावर सतत बलात्कार करत होता, भीषण बलात्कार करत होता, तिला ब्लू फिल्म दाखवत होता, तिच्याला सगळ्या घाणेरड्या गोष्टी करून घेत होत्या, स्वतःचं मॉलिश करून घेत होता. 10 ते 13 वर्ष तिने यमयातना भोगल्या आहेत. आता हर्षूने पुढाकार घेऊन जालन्यामध्ये त्या मुलीला मुक्त केली आहे. त्या लांड्यावरती पॉस्को दाखल केलेला आहे. हिने सांगितलेला किस्सा खरा आहे. तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नागडा करून ह्या हर्षूने त्याला मारलंय, कुत्र्यासारखं मारलंय. आणि सुरुवातीला कोणीच त्याला वाली नव्हतं. अशा कितीतरी त्यांच्याकडे फसलेल्या आपल्या कसायांच्या हातात लागलेल्या गायी आहेत. त्या आतून आर्तत्राण पारायण करतायत. कुणीतरी माझ्यासाठी येऊ दे, कुणीतरी येऊ दे. कारण त्या भेदरलेल्या आहेत, हादरलेल्या आहेत. अत्याचार आणि अन्यायाने त्या खूप घाबरल्या आहेत. त्या व्यक्त होऊ शकत नाही आहेत. मग त्यांना व्यक्त केलं पाहिजे. त्यांना त्या षडयंत्राला आपल्याला एक्सपोज केलं पाहिजे, उघडं केलं पाहिजे, फाडले पाहिजे त्यांचे बुरके देशद्रोह्यांचे. यांच्या कबिल्यांमध्ये घुसून, यांच्या सगळ्या लबाड वस्त्यांमध्ये, लांडग्यांच्या वस्त्यांमध्ये, कोल्ह्यांच्या लांडग्यांच्या कपटामध्ये घुसून आपल्याला आपल्या लेकीसुना सोडवून आणावे लागतील आणि त्यांना समाजासमोर व्यासपीठावर व्यक्त करावं लागेल. भीषण परिस्थिती आहे. आम्ही देशभर फिरतोय. हिंदूंच्या देशात हिंदूंना हिंदुत्व सांगण्याची वेळ आली आहे. हेच आपलं दुर्दैव आहे. आपल्या देशात ही वेळ पुन्हा येता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली जीवन विमा पॉलिसी काढली. कुठच्या पैशांनी नाही काढली. भगवा ध्वज, काशी विश्वनाथाचा ध्वज घेऊन, प्रतिशोध घेऊन, अफजल खान मारून, शाहिस्ता पळवून, नेताजी पालकर, बजाजीराजे निंबाळकरांचं शुद्धीकरण करून घेऊन, बजाजीराजे निंबाळकरांना पण बाटवलं होतं, नेताजी पालकरांना सुद्धा बाटवलं होतं. त्यांचं पुन्हा शुद्धीकरण करून घेतलं. 350 वर्षापूर्वी ही प्रथाच नव्हती. छत्रपती शिवप्रभूंनी धर्माचं संशोधन करायला लावलं. विद्वान पंडित ब्राह्मणांना घेतलं, आपल्या धर्माची आवश्यकता समजावून सांगितली आणि त्या धर्ममार्तंडांनी असा विधी शोधून काढला शुद्धीकरणाचा. आणि त्यावेळेला हजारो धर्मांतरित झालेले लोक पुन्हा आपण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेने नेताजी पालकरांसारखे, बजाजीराजे निंबाळकरांसारखे आपण पुन्हा घेतले. मगाशी सावकर भाऊ बेग म्हणाले की खुदा तुम्हारा है ना, तुम्हाला पटतंय ना की इथलीच देवस्थानं आमची आहेत.
मग हे बाप पण तुमचे इथलेच आहेत, अरबस्थानातले नाहीत, तुर्कस्थानातले नाही आहेत. मग व्हा ना आपल्या मूळ घरात, या ना, आम्ही तुम्हाला अगदी गळ्याला लावून पुन्हा स्वागत करू, तुमचं शुद्धीकरण करून घेऊ, तुमच्या सगळ्या सामाजिक रीतिरिवाज, प्रथा, परंपरा आमच्यासारख्या पुन्हा सुरू करून देऊ. कारण तुम्ही आमच्या पूर्वजांचे वंशज आहात, अरबांचे नाही, तुर्कांचे नाही. अत्याचाराने बाटवले गेले आहेत, तलवारीच्या भीतीने तुमची सुनता झाली आहे. गळ्यावर सुऱ्या फिरवायला घाबरलेल्या लोकांनी खाली सुऱ्या फिरवून सुनता करून घेतलेली आहे. आणि गळ्यावरचं जसं जीवावरचं बोटावर गेलं तसं गळ्यावरचं कुठे गेलं, सुनता करून घेतली आणि धर्मांतरित झाले. त्या धर्मांतरित आमच्या भावंडांना आमचं सांगणं आहे, विनंती आहे, तुम्ही पुन्हा तुमच्या स्वगृही परत या, अत्याचाराचा प्रतिशोध घ्या. घरात घुसलेल्या दरोडेखोराने जर आपल्या आईच्या मागे त्याचं नाव लावलं तर ती आपल्या आईची विटंबना आहे आणि त्या मुलांची नपुंसकता आहे. तुमच्या घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी तुमचं धर्मांतरण केलं आहे, ते भीतीने, छलाने, कपटाने किंवा स्वार्थाने. आज तरी तुम्ही तुमचा इतिहास तपासून बघा. कित्येक हजारो मुसलमान असे सुद्धा आहेत की जे छाती टोकून सांगतात की आमचे पूर्वज हिंदू होते. आज सुद्धा असे अनेक मुसलमान आहेत जे तुळजापूरच्या भवानीला आणि मोहटा देवीला दर्शन घ्यायला येतात. मी मोहटा देवीला शेकडो मुसलमान बघितले आहेत जे मोहटा देवीचं दर्शन घेतात, ओटी भरतात, हार तुरे वाहतात, तिथे स्वतः कुंकू लावतात आणि मग बाहेर जाऊन लपून फुसून टाकतात. म्हणजे श्रद्धा जर तुमची आपल्या देवस्थानांवर आहे, पूर्वजांच्या पितृदेवतांच्या रक्तावर आहे, तर या हरामखोर अरबांचा आणि तुर्कांचा वारसा कशाला चालवताय? या आपल्या स्वगृही या. इथे सागर भाऊ सारखे आहेत, योगेश भाऊ सारखे आहेत, हर्षुताई सारखे आहेत, हे लोक तुमचं शुद्धीकरण करून घेतील. धर्मांतरण झाल्याचं उक्त फेडा, अपमान सहन करू नका. आणि म्हणून जर ते करणार नसतील, PFIच्या नादी लागून भारताचं इस्लामीकरण पाकिस्तान करण्याची दुष्ट स्वप्न बघणार असतील, तर आपल्या सगळ्यांना पराक्रमाचा कित्ता गिरवावा लागेल. 57 देश मुसलमान करणारे, धर्मांतरित करणारे मुसलमान, 150 देश ख्रिस्ती धर्मांतरण करणारे भारतात येऊन हरले आहेत. भारतात आमच्या फुटीवर थोडा काळ त्यांनी राज्य केलंय, भारतात आमच्या आपसातल्या फुटीवर थोडा काळ त्यांनी राज्य केलंय, पण भारताचं कधीही धर्मांतरण ते करू शकले नाहीत. अब्दालीने ह्या भारताचं धर्मांतरण केलं नाही, अकबराने केलं नाही, बाबराने केलं नाही, बाटलेल्या बाडग्यांनी केलेलं आहे. पंजाबमध्ये गेलात, पाकिस्तानमधल्या पंजाबमध्ये तर पूर्णपणे पंजाबी बोलली जाते, गुरुमुखी बोलली जाते. सिंध प्रांतात गेलात तर पूर्णपणे 100% सिंधी भाषा बोलली जाते. बांगलादेशमध्ये गेलात तर बांगलादेशची राष्ट्रभाषाच बंगाली आहे. पंजाबी, सिंधी, बंगाली, पख्तून, बलूच या सगळ्या भारतीय भाषा आहेत. जागतिक भाषांच्या नोंदींमध्ये यांना भारतीय भाषांचा दर्जा आहे की या भारतीय भाषा आहेत. मग तुमची भाषा बंगाली आहे, तुमची भाषा पंजाबी आहे, तुमची भाषा सिंधी आहे, महाराष्ट्रातला मुसलमानाची भाषा मराठी आहे, तर दाऊद इब्राहिम कासकर, AR अंतुले मराठी आडनावाचे आले कुठून? यांच्या आया अरबस्थानात गेल्या होत्या का अरब कोकणात उतरले होते? म्हणून आपण सगळ्यांनी आज संकल्प घ्यायचा आहे. या सभेचं, ही सभा नाही आहे, हे स्टेज नाही आहे, हे व्यासपीठ आहे. आपलं आभा मंडल शुद्ध करणारं, कोविड-19ची लस नाही घेतली तरी चालेल, 15 दिवसानंतर कोविडच मरेल, पण हिंदुत्वाची लस नाही घेतली तर हे भारत मरेल, राष्ट्र मरेल. म्हणून हिंदुत्वाचं लसीकरण प्रत्येक गर्भावर, प्रत्येक वडिलांच्या रक्तात, वीर्यात, आईच्या गर्भात, प्रत्येक कुळात, प्रत्येक वंशात हिंदुत्वाचं लसीकरण करणं आपलं धर्मकर्तव्य आहे. श्वास घेणं जसं बंधनकारक आहे तसं हिंदुत्व करणं हिंदुस्थानात बंधनकारक आहे. विंचू देव्हाऱ्यासी आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी ते अधम. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास ऐसे भेदू, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाथाळ्याच्या माथी हाणू काठी. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. आता आपण सगळ्यांनी इथे थांबूया. सभेच्या ठिकाणी, संकल्पाच्या ठिकाणी थांबूया, पण कार्याच्या ठिकाणी सक्रिय होऊया. इथली लोकसभा असेल, इथली विधानसभा असेल, इथल्या सर्व पक्षांना लक्षात ठेवून, तुम्हाला गृहीत धरून, या भगव्या ध्वजाच्या पायिकांना गृहीत धरून, या आया बहिणींना गृहीत धरून इथला उमेदवार आपल्याला द्यावा लागणार आहे. मला अनेकदा लोक विचारतात की तुम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून काम करता, तुम्ही राजकीय विषयांमध्ये का बोलता? मी राजकीय विषयात मी का नाही बोलणार? या देशामधलं हिंदुत्व टिकवणं हिंदू राष्ट्र सेना काय करते? हिंदू राष्ट्र सेना पराक्रमी पुरुषांच्या मागे, धर्मनिष्ठ मातांच्या मागे उभी राहते, त्यांच्या मागे सैन्यबळ उभं करते, शस्त्रबळ उभं करतं, शास्त्रबळ उभं करते. हिंदू राष्ट्र सेना प्रतिशोध घेणाऱ्या प्रत्येक हिंदूच्या मागे उभी राहते. हिंदू राष्ट्र सेना संकटात असलेल्या प्रत्येक हिंदूच्या घरी जाऊन, त्याला वाटेल त्या थराला जाऊन, रात्री अपरात्री जाऊन मदत करते. हिंदू राष्ट्र सेना क्रियेला प्रतिक्रिया देणारी हिंदूंची सशक्त संघटना म्हणून काम करते.
कुठच्याही नेत्याला न बांधील, कुठच्याही नेत्याच्या घरची, पक्षाच्या घरची भांडी धुणी करायला न जाता, कुणाच्याही घरची रांडेभडवेगिरी न करता, माझ्या आईचा, माझ्या वडिलांच्या रक्ताचा वारसा मला चालवायचा आहे, ही जाणीव प्रत्येक हिंदूला करून देणं. तुकोबांची गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी आणि पंढरपूरची वारी टिकली पाहिजे. काशी विश्वनाथाचं देवस्थान शुद्ध होत आहे, पावनगडाचं पावन झालं, प्रतापगडाच्या थडग्याचं विस्तारीकरण तुटलं. हे सगळं काम हिंदू राष्ट्र सेना करते. आपण सगळे या सभेला आलात हिंदू हिताच्या कार्यासाठी, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, या जिल्ह्याच्या शुद्धीकरणासाठी, राज्याच्या शुद्धीकरणासाठी. आज ह्या ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांच्या माता पित्यांना आणि पूर्वजांना मी धन्यवाद देतो. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे. मी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रत्येक तालुक्यात असे आयोजक असू देत जे कुणाचेही वाढदिवस साजरे करत नाहीत, आपल्या धर्माची धर्मसभा करतात. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. पते पार्वते पते, हर 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 हर. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.